नमस्कार मित्रो, शिवप्रसाद पेडणेकर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. या ठिकाणी आता आमचं खत घालण्याचं चालू आहे आणि हे आम्ही आपण तुम्हाला दाखवतो आहे. संवर्धन खत हे कृषीटेकचं हे आमच्या कलमांना आता आपण टाकत आहोत. ही अशी गोलचरी मारून झालेली आहे. या प्रकारचं असं आपण गोल चरी मारून घेतलेली आहे बघा. आणि त्यावर आता आपण साधारण हे मोठं कलम आहे, कलमाचा आकार पहा, आणि त्या हिशोबात आपण आता हे खत टाकत आहोत. हे साधारण या 100-1 वर्षाच्या कलमांना खोड पण सुद्धा मोठा आहे. 2 घमेलं हे आपण एका कलमाला खत टाकत आहोत. आणि या खताचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही गेले 25 वर्ष एकाच प्रकारचं हे खत वापरत आहोत. या खतामुळे अनेक फायदे आम्हाला झालेले आहेत. आंब्याच्या चवीमध्ये मेन म्हणजे काही फरक पडत नाही. आकार त्याचा आंब्यांचा सुंदर येतो आणि रंगही त्याला छान येतो. आणि या ठिकाणी आपण पानंही पाहू शकता. या अशा प्रकारे चांगल्या प्रकारे पानांची साईज झालेली आहे. आणि हा वृक्ष चांगला डेरेदार झालेला आहे. पहा, हे साधारण 3 वर्षापूर्वी आम्ही कटिंग केलेलं होतं आणि याला हे एकच प्रकारचे खत आम्ही वापरत आहोत. खतात कोणत्याही प्रकारचा बदल गेली 25 वर्ष आपण केलेलं नाही आहे. कृषीटेकचं हे संवर्धन खत आमच्या जमिनीला एकदम पोषक झालेलं आहे. आणि हे पहा, अशा प्रकारची छानपैकी पालवी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. तजेलदार पानं, या पानांना एक वेगळ्या प्रकारचं शायनिंगही येतं. हे असं साधारण 40 किलोची बॅग आहे. ती 40 किलोची 20 किलो हे खत आपण या ठिकाणी या कलमांना टाकत आहोत. या 100 वर्षाच्या कलमांची आपण सालही बघा बाहेरून कशी छान येते आहे. आम्ही प्रत्यक्ष हे खत वापरून प्रयोग करत आहोत आणि याचा रिझल्ट आम्हाला चांगला मिळालेला आहे. आमच्या ग्राहकांपर्यंत जो आंबा जातो तो आंब्याच्या चवीतही काही फरक पडत नाही. म्हणून आम्ही खतात कुठल्याही प्रकारचा बदल करत नाही. हे कट केलेलं कलम बघा, छानपैकी पालवी त्याला दिसते आहे. आणि हे आम्ही पूर्ण या कलमांचा अभ्यास करून हे खतं आम्ही वापरतो. आणि त्यात आंब्याच्या मेन म्हणजे कुठलाही साईड इफेक्ट आंब्याच्या आतमध्ये आंबा ज्यावेळी तयार होतो त्यावेळी होत नाही. जे आत खराब होणे वगैरे हा प्रकार या खतामुळे होत नाही. चांगल्या प्रकारे खत आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे. आता हा डेरेदार आम्रवृक्ष पाहू शकता तुम्ही. कलम हे लोक अनेक प्रयोग करतात. वेगवेगळे आंबे साईज मोठी होण्यासाठी 2-3 प्रकारची खतं वापरतात. पण माझा एक अनुभव वेगळा आहे. आमचं पूर्ण विश्वास हा संवर्धन खतावर आहे. आणि हे कलम बघा असं डेरेदार झालेलं आहे. कुठलंही एकच खत वापरून सुद्धा एवढं चांगल्या प्रकारे होऊ शकतं कलम. आणि याचा आंबा पण आंब्याचा आकारही छान राहतो, कलरही छान राहतो, वजनदार आंबा होतो आणि चवही उत्कृष्ट चव लोकांच्या आमच्या ग्राहकांच्या पसंतीला आलेली चव आम्ही ती
तशीच कायम ठेवू इच्छितो, म्हणून आम्ही खतात बदल करत नाही. या ठिकाणी आता घराजवळची आमच्या ही मोठी 5 कलमं होती जुनी, ती आम्ही कटिंग करून आता त्याचे 3 वर्षात अशा प्रकारची ही मोठी झालेली आहेत कलमं. ही आता दुसरं एक कलम आपण पाहूया. या ठिकाणी हे कलमही या दिवसातच आम्ही साधारण आंबा सीझन संपला की खत घालण्याचं बघतो. याप्रमाणे आपण खत घालतो. हे सुद्धा पहा, याची पानं पहा आणि छानपैकी अशी ही पालवी झालेली आहे. हाही आम्रवृक्ष पहा, मजबूत झालेला आहे. हे खूप उंच झाडं अशी होती ती, आम्ही आता ती कट केलेली आहेत. तरी आता पुन्हा त्याला चांगल्या प्रकारे पालवी आणून तेवढ्याच उंचीवर पुन्हा ती गेलेली आहेत. काही शेतकरी वेगवेगळी खतं वापरून, शास्त्रज्ञांनी सांगितलेल्याची खतं वापरून प्रयोग करतात. आम्ही इतर काही प्रयोग करत नाही. पारंपरिक पद्धतीने आम्ही हे खत नियोजन करत असतो. आम्हाला एक वेगळा अनुभव आहे. आमचा आंबा हा पूर्णपणे प्रायव्हेट विकतो. त्याच्यामुळे आंब्याच्या चवीत हा बदल होता कामा नये याची काळजी घेण्यासाठी आम्ही